काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। भीमाशंकर, भोरगिरी सारखे पर्यटन स्थळ आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते। यातच खेड तालुक्यातील मोरोशी शिरगाव हद्दीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला असणारा रस्ता हा नादुरुस्ती अवस्थेत असून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। वाहन चालकांचा अक्षरशः जीव निघतोय। एसटी मधून शालेय विद्यार्थी, वयस्कर माणसं प्रवास करत असतात। या खड्ड्यांना प्रशासन सोडलं तर सगळेच वैतागले, असं मोरोशी ग्रामपंचायतचे सरपंच युवराज सोरकडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। या पुलावर नुसते खड्डेच नसून पुलाच्या दोन्ही बाजूचे लोखंडी पाईप सुद्धा तुटले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सरपंच सोरकडे यांनी सांगितलं, पीडब्ल्यूडीचे अधिकारी श्री जाधव साहेब यांच्यासोबत पाठपुरावा करतोय, त्यांना वारंवार निदर्शनास आणून देतोय, पण अधिकारी मात्र दुर्लक्ष करतात। आता तर कॉल सुद्धा उचलत नाहीत। हे अधिकारी एका लोकनियुक्त सरपंचासोबत असं वागतात तर सर्वसामान्य नागरिकांसोबत कसं वागत असतील, असा आरोप सरपंच युवराज सोरकडे यांनी पीडब्ल्यूडी वर केला आहे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।